शेरवली ग्रामस्थ मंडळ સુરત દ્વારા શ્રી સત્યનારાયણની મહાપૂજા, સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ, ભજન, આરતી તેમજ મહાપ્રસાદીનો સુંદર કાર્યક્રમ રવિવારના રોજ યોજાયો હતો। સમગ્ર કાર્યક્રમ શ્રી દત્ત મંદિર આનંદ પાર્ક સોસાયટી રોડ ખાતે રાખવામાં આવ્યો હતો, જેમાં નાયક મરાઠા સમાજ સેવા સંઘના સેક્રેટરી શ્રી ગણેશભાઈ પી સાવંત, સંજય દેવિલકર, હરીશ સપકાલ તથા અન્ય મહાનુભાવો પણ હાજર રહ્યા હતા। મોટી સંખ્યામાં મરાઠી સમાજના લોકો પણ હાજર હતા। प्रमुख श्री महेश पानसरे, उपाध्यक्ष शैलेश आवड़े, सेक्रेटरी बालकृष्ण तथा उप सेक्रेटरी सागर पाटिल तथा खंजीरदार पिंकेश सावड़े अने हर्ष जादव तेमज हितेश सावड़े अने हिरेन जादव तेमनी टीमे समग्र कार्यक्रम में भारे जहमत उठावी हती। मारू नाम बिपिनभाई गोपाल साबले। सत्यनारायण कथा राखवामां आवी छे। आमां शेरवली ग्रामस्थ मंडळनो आ कार्यक्रम छे अने एमां सांस्कृतिक कार्यक्रम राखवामां आवे छे। भजन, कीर्तन બધું રાખવામાં આવે છે। સત્યનારાયણ કાર્યક્રમ એના માટે રાખે છે કે બધા ગ્રામસ્થો એકત્ર થાય અને બધાને સુખ શાંતિ લાભે એના માટે રાખવામાં આવે છે। माझं नाव शैलेश प्रकाश साबळे आहे। आमच्या गावाचं नाव शिरवली ग्रामस्थ मंडळ। आम्ही सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन या ठिकाणी करत असतो। 2019मध्ये आम्ही स्टार्ट केलेलं, ते आता 2024मध्ये 6वं वर्ष आहे आमचं। आणि आम्ही हे आयोजन हे गावाच्या सुख समृद्धीसाठी तसेच या सुरत शहरामध्ये आम्ही सर्व एकत्र यावं, एकत्र एकोप्याने आम्ही राहावं याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या सत्यनारायणचा पूजेचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल आमच्या या सर्व ग्रामस्थांचं आम्ही खूप खूप आभारी आहोत। शिरवली ग्रामस्थ मंडळ सुरत आयोजित सत्यनारायणची महापूजा कितना वर्ष है? 6वा वर्षमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थित महेशभाई पानसरे, सागरभाई पाटील तसेच सत्याच्या पूजेमध्ये पुरुषा कमी आहे पण महिला जास्त आहे। खास करून महिलाला म्हणून आम्ही पुढे आणतो त्या महिला जागृत आहे म्हणून ह्या वर्षी ह्या आपल्या नायक मराठा समाज सेवा संघामध्ये 47 वर्ष झालं तर कधी महिला कमिटीची स्थापना झाली होती आणि यावर्षी पहिल्यांदा आपण नायक मराठा समाज सेवा संघामधून महिला मंडळाची स्थापना केली आणि 150 महिलांनी त्याच्यामध्ये नाव निवडलं आहे। म्हणजे खास करून आपल्या समाजामध्ये हळूहळू महिला जागृत झालेल्या आहे। खास करून आपण जे सत्याची पूजा आहे, अजून क्रिकेट टुर्नामेंट आहे, बालविभागाची पूजा आहे, रविवार असला की आपल्या गावाची पूजा क्रिकेट टुर्नामेंट असते। परंतु खास मी आता थोडं येताना समय आहे तर समुद्राचे आपले येऊन राहिलेलं आहे। आपण सुरत शहरामध्ये 2 समाज जे नायक मराठा समाज सेवा संघ आणि समस्त मराठा समाज सेवा संघ असं 2 संमेलन करत असतो। परंतु यावरती जोडण्याची तकलीफ हिशोबाने नायक मराठा समाज सेवा संघामध्ये संमेलन आहे। तर आज इथे उपस्थित जे महिला मंडळ आहे आणि आपले जे युवा मंडळ आहे, ग्रामस्थ मंडळाचे उपस्थित शिरवली ग्रामस्थ त्यांना मी आज नायक मराठा समाज सेवा संघाचा सेक्रेटरी आणि ट्रस्टी असून सर्वांनी निमंत्रण करतोय का 28/4/2024ला सगळ्यांनी संमेलनामध्ये या त्याच्या भोजन समारंभाची व्यवस्था सर्व सकाळ आणि संध्याकाळी प्रदेश अध्यक्ष श्री पाटीलसाहेब प्रति करण्यात आलेले आहे। समस्त समाजमध्ये पण आपलं जोडपं न होताना परेशभाई बोलायला सांगितलं काय नाही, फक्त 5 जोडपं करा तर आपण पाटीलसाहेबची यावर्षी देवाचा कर्ज पुन्हा घेऊया। परंतु आपलं जोडपं नाही झालं त्यासाठी आपण आता काही नाही नवीन त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉलिसी आणायचं त्या संमेलनामध्ये सर्व जोडपं यायला पाहिजे। काही पर्यटकांचं आपण जे कमिटीमध्ये त्यांचे तिथं जोडपं येत नाही बरोबर, तेव्हा बाहेरची अपेक्षा कशी काय ठेवायची त्याप्रमाणे आज शिरवली ग्रामस्थ वतीने आज ज्या महिला मंडळ उपस्थित आहे त्याला पण मी आज आमंत्रण देतो की 28/4/2024ला संमेलन आपला नायक मराठा समाज सेवा संघाचा आहे। तर त्यामध्ये आम्ही गावाला पत्रिका पाठवू महेशभाईची त्याप्रमाणे इतर आलेलं आहे तर निमंत्रण देतोय। आणि तुम्हाला नावाची गोष्ट वाटेल की आपल्या नायक मराठा सेवा संघामध्ये यावर्षी पहिल्यांदा आपण महिला मंडळ बनवलेलं आहे आणि त्या लोकांनी जे संमेलनामध्ये आपण टोटल आतापर्यंत 50 पेटी वाढीसारखी अशी वाढी आपल्याला बनवायची
त्यासाठी या समाजामध्ये 44 वर्षामध्ये 42 लाख रुपये जमा आहेत आणि यावर्षी तुमच्यासारखे महिला मंडळ ज्याला आपण भाग दिला आणि त्याला कमिटी बनवली ते महिला मंडळांनी यावर्षी 4 लाख रुपये सर्वांनी घेऊन आलेले आहेत नाईक समाजामध्ये. आपण असं महिलांनी एवढे खास आपण कामामध्ये दाखवलं आणि काय पण आम्हाला कुठल्याही कामातला असा नाही करणार का आम्ही मांडवाले आहे महावाले आहे का ऋणावाले आहे. आपण समाज म्हणतो आहे कुणाला काय पण जरूर पडली असेल पाटील साहेबची असेल कॉर्पोरेटची असेल या कुठलीही समाजाला जरूर पडतो का जाणत चला कारण आम्ही त्यासाठी सहभागी आहे. परंतु काय आम्ही अजूनपर्यंत बाहेर सांगत नव्हतो. सर्वांना आम्ही मित्रसंघामध्ये सांगतो का जाहीरमध्ये सांगतोय कुठलाही काम असला हॉस्पिटलचं काम असला पोलीस स्टेशनचं काम असला त्या पाटील साहेबचं काम असला तर अर्धे रात्री आम्हाला फोन करायचे. मला इथं मान सन्मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा शिरवली ग्रामस्थांचा आभार मानतोय. जय महाराष्ट्र जय गुजरात भारत माता की जय. ब्युरो रिपोर्ट चॅनल आय विटनेस सुरत.